संभाजीराजेंना आमची एकच विनंती आहे की तुम्ही त्यांना भेटायला हे ठीक आहे माणुसकीच्या नात्याला, पण तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवायला तिकडे गेला होता का? आणि जर तुम्हाला आम्ही राजे म्हणतो, तुम्ही आम्हाला राजा शिवाजीचे वारस म्हणतो, आम्ही तुम्हाला आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूराजाचे वारस म्हणतो, आणि तुम्ही मात्र स्वतःच्या जातीच्या आंदोलनाकडे जाता आणि जी शिवाजी महाराजांची रयत आहे त्या रयतेच्या आंदोलनाकडे पाठ फिरवता, तुम्ही आम्हाला राजा का, आम्ही तुम्हाला राजा का म्हणायचं? हा आमचा सवाल आहे. आणि संभाजीराजे आता इथून पुढे राजे नाही, मिस्टर संभाजी भोसले. आता इथून पुढे आम्ही राजा हा मतपेटीद्वारे बाबासाहेबांच्या संविधानातून जन्माला येतो, कारण तो अधिकार आता तुम्हाला उरला नाही. एक वेळ आम्ही तुमच्या वडिलांना शाहूराजाचा वारस मानू, पण मिस्टर संभाजी भोसले इथून पुढे तुम्ही कुठल्याही निवडणुकीत सामोरं जा, कुठलाही पक्ष घेऊन जा, या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती अल्पसंख्याक दलित तुम्हाला मतं देणार नाहीत. तेवढी तुमची लायकी आणि पात्रता नाही. आमचं आरक्षण वाचलं पाहिजे असं आम्ही म्हणू शकत नाही, असंविधानिक आहे. आणि जो मराठा कधीच मागासवर्गीय नव्हता, कधीच कुठल्या स्टेट बॅकवर्ड कमिशननं तुम्हाला मागास, ज्यांनी ठरवायचा प्रयत्न केला त्याला कोर्टाने चपराक दिली. काय अभ्यास आहे का भोसले? का जरांगेच्या भाषेत भाषा मिसळून बोलताय? मिस्टर संभाजी भोसले, संविधान तुम्हाला कळतं का? आम्हाला कळत नाही. त्यामुळे तुम्ही राजेपदाच्या सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. तुम्ही आमच्या रयतेचे राजे होऊ शकत नाही. आणि आम्ही असंवैधानिक वागत असू तर मी आता वारंवार परत एकदा सांगतो की विशाळगडावरती जाऊन काय केलं संभाजी भोसले? तुम्हाला जनतेचं रयतेचं पडलंय आणि निवडणुकीला सामोरं जायचं आणि पक्ष काढायचा अजिबात होणे नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.